नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, जर का तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करत असेल तर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र बँकेमध्ये नोकरी संधी निघाली आहे. त्यासाठी पदसंख्या किती आहेत, काय नाही, तुम्ही कशा प्रकारे नोकरी लागू शकता, काय नाही, पदाचे नाव काय आहे, काय नाही, तसेच नोकरीसाठी तुमच्याकडे कोणकोणते क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. तसेच तुम्हाला सांगणार आहे की सॅलरी किती आहे याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. जर का तुम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे असेल आणि तुम्ही नोकरी करण्याच्या प्रयत्नामध्ये असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्राबरोबर शेअर करा. आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथं बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये निघालेल्या भरतीबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता बँकेमध्ये नोकरी संधी आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता अप्रेंटिस भरती 2026 सरकारी बँकेत नोकरी संधी 2026. मित्रांनो, पदाचं नाव आहे अप्रेंटिस. मित्रांनो, रिक्त पदे आहेत 600 आणि आपल्या महाराष्ट्रासाठी पदे आहेत ते म्हणजे 261. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो या पदासाठी पात्रता काय असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता या पदासाठी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणची लोकल भाषा येणं आवश्यक आहे. जसे की जर का तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्हाला मराठी येणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो की वयोमर्यादा काय आहे या पदासाठी. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता वयोमर्यादा आहे 20 ते 28 वर्ष. म्हणजे मित्रांनो, तुमचं कमीत कमी वय 20 ते 28 वर्ष असणं आवश्यक आहे. जर तुम्ही 25च्या असाल, 24च्या असाल, 26च्या असाल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. यासाठी ते पात्र आहे. पण जर का तुम्ही 28च्या वरचे असाल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकत नाहीत, म्हणजे तुम्ही यासाठी पात्र नसाल. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो की या पदासाठी वेतन किती आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता या पदासाठी वेतन आहे 12,300 प्रतिमाह. म्हणजे मित्रांनो, प्रत्येक महिन्याला तुम्हाला 12,300 रुपये भेटणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो की अर्ज करण्याची पद्धत कशी आहे. तर मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर का तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो की अर्ज सुरू होण्याची तारीख किती आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 15 जानेवारी 2026. मित्रांनो, 15 जानेवारीपासून हा फॉर्म सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख आहे 25 जानेवारी 2026. म्हणजे मित्रांनो, 25 तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. म्हणजे मित्रांनो, अजून जवळपास 4 ते 5 दिवस आहेत. जर का तुम्हाला भरत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. एकदम चांगली संधी आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती निघालेली आहे आणि त्या भरतीसाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता, पदसंख्या किती आहेत, काय नाही, याबद्दलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिलं आहे. पात्रता काय आहे, काय नाही, वयोमर्यादा किती असते, काय नाही, वेतन किती असणार आहे, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या होता आजचा व्हिडिओ बँक ऑफ महाराष्ट्राचा. मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा ज्याला की बँकेमध्ये तयारी करायचं आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला मराठीमध्ये डेली जॉब अपडेट, मराठीमध्ये तुम्हाला ऑनलाईन कशाप्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथं बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.